हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण महाराष्ट्र सेट एक्झाम पेपर 1च्या युनिट 1 म्हणजेच टीचिंग ॲप्टिट्यूडचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. या युनिटमधून एक्झाममध्ये आपल्याला टोटल 5 क्वेश्चन्स विचारले जातात, विच इज फॉर 10 मार्क्स. सर्वप्रथम आपण पाहूयात की टीचिंग म्हणजे काय. टीचिंग म्हणजेच सिम्पली शिकवणे हे आपल्याला माहीतच आहे. तरी टीचिंग म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्ञान कौशल्य शिकण्यास मदत करण्याची प्रक्रिया होय, असेही आपण म्हणू शकतो. यामध्ये समोरच्याला समजावून सांगणे, योग्य ते मार्गदर्शन करणे, प्रात्यक्षिक करून दाखवणे आणि शिकणाऱ्यांना प्रोत्साहन देणे या सर्व गोष्टींचा समावेश होतो. आणि शिकवण्याच्या भूमिकेत एक शिक्षक म्हणून आपण एक महत्त्वाची भूमिका निभावत असतो. एक प्रभावी शिक्षक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करतो आणि त्यामुळेच अध्यापनाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये देखील आहेत. ती आपण या आकृतीमध्ये पाहू शकतो. आपल्या पेपरच्या हिशोबाने व आत्तापर्यंत ज्याही टॉपिकवर प्रश्न विचारले गेले त्याच टॉपिकला साजेल असे ही आकृती आपण तयार केलेली आहे. यातील आता प्रत्येक वैशिष्ट्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम इम्पार्ट नॉलेज म्हणजेच ज्ञान देणे हे अध्यापनाचे मूलभूत उद्दिष्ट आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान देत असतो आणि त्यामुळेच त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना देखील मिळत असते. नेक्स्ट आहे डेव्हलप स्किल्स अँड ॲबिलिटीज, कौशल्य आणि क्षमता विकसित करणे. केवळ सैद्धांतिक ज्ञान नव्हे तर विद्यार्थ्यांना त्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी संवाद साधण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा आपण पाहतो की काही विद्यार्थी त्यांचे विचार मांडू शकतात, पण बरेच विद्यार्थी असेही असतात की जे ते विचार मांडायला घाबरतात किंवा कमी फील करतात. तर या सर्व गोष्टींचा विकास करणे यात येतं. नेक्स्ट आहे डेव्हलप गुड व्हॅल्यूज म्हणजेच चांगल्या मूल्यांचा विकास. विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त, सहकार्य आणि जबाबदारी या नैतिक मूल्यांना रुजवण्याचं काम देखील एक शिक्षक म्हणून आपण करत असतो. नंतर क्रिटिकल अँड क्रिएटिव्ह थिंकिंग म्हणजेच विद्यार्थ्यांच्या चिंतनशील विचारांना प्रोत्साहन देणे. विद्यार्थी फक्त माहिती स्वीकारत नाही तर तिचे विश्लेषणही करतो आणि नवीन कल्पना निर्माण करतो. तर त्यांच्या या नवीन कल्पना ऐकून त्यांना प्रोत्साहित करणे हे देखील एक शिक्षकाचं काम असतं. नेक्स्ट इज पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. हा एक महत्त्वाचा मुद्दा मानला जातो, म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. आत्मगुण, सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक कौशल्य यांचा विकास देखील अध्यापनाद्वारे होत असतो. विद्यार्थ्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये एक टीचर म्हणून आपली खूप महत्त्वाची भूमिका असते. त्यांना समाजात राहण्यासाठी त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कोणत्या प्रकारे त्यांनी केला पाहिजे या सर्व मूल्यांची जाणीव एक शिक्षक त्यांना करून देत असतो. नेक्स्ट आहे प्रिपेअर फॉर सोशल लाईफ, सामाजिक जीवनासाठी तयार करणे. हेही अध्यापनाचे उद्दिष्ट आहे, कारण समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून वावरण्यासाठी आवश्यक जी मूल्ये असतात ती शिक्षणातून मिळत असतात. नेक्स्ट इज क्रिएट इंटरेस्ट इन लर्निंग, शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे. हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण आपण बऱ्याच वेळा पाहिले आहे की असे बरेच विद्यार्थी असतात ज्यांना शिक्षणात रुची नसते, पण त्यांच्यामध्ये देखील शिक्षणाची आवड निर्माण करणे हेही एका शिक्षकासाठी टास्क असते. आणि ती आवड जर निर्माण केली तर विद्यार्थी आयुष्यभर ज्ञान मिळवत राहतो व त्याच्या लाईफमध्ये तो केपेबल बनतो. आणि लास्ट आहे बिकम सेल्फ रिलायंट म्हणजेच स्वावलंबी बनवणे. स्वतः निर्णय घेणे, स्वतःच्या समस्या सोडवणे आणि आत्मनिर्भर जीवन जगणे या सर्व गोष्टींचा समावेश यात होत असतो. तर आपण आता हे 8ही उद्दिष्ट समजून घेतले आहेत. आता आपण अध्यापनातील सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजेच अध्यापनाचे विविध स्तर पाहणार आहोत. या टॉपिकवर दरवर्षी एक्झाममध्ये एक तरी प्रश्न विचारला जातोच. लास्ट इयरची क्वेश्चन पेपर आपण पाहू शकतात की पहिलाच प्रश्न रिलेटेड टू 3 लेवल्स ऑफ टीचिंग विचारला गेला आहे. म्हणून या टॉपिक
कडे व्यवस्थितपणे लक्ष द्या असं मी आपणास सांगेन. तर अध्यापनाचे प्रमुख 3 स्तर आहेत. त्यात फर्स्ट म्हणजे मेमरी लेवल ऑफ टीचिंग, याला फाउंडेशन लेवलही म्हटलं जातं. सेकंड वन आहे अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग म्हणजेच आकलन स्तर, आणि लास्ट आहे रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग म्हणजेच विमर्शी किंवा चिंतन स्तर. हे तिघही स्तर खूप महत्त्वाचे आहे. आणि इथे एक जस्ट फॉर दी MCQ गोल्डन रूल म्हणून आम्ही दिलं आहे की तुम्हाला लक्षात ठेवण्यात इझी जाईल म्हणून MUR असं आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजेच पहिली लेवल आहे मेमरी लेवल, सेकंड अंडरस्टँडिंग अँड थर्ड वन इज रिफ्लेक्टिव्ह इज इक्वल्स टू HMH. म्हणजेच ज्या सायंटिस्टने ही लेवल इन्व्हेंट केलेली आहे त्यांच्या नावाचे इनिशियल्स घेतलेले आहेत. हां, बऱ्याच वेळा आपण Hमध्ये कन्फ्यूज होऊ, तर पाहूयात की मेमरी लेवल ही हर्बर्ट या सायंटिस्टने इंट्रोड्यूस केलेली आहे. अंडरस्टँडिंग इज इंट्रोड्यूस्ड बाय मॉरिसन अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल इज इंट्रोड्यूस्ड बाय हंट. तर आता या तिघही लेवलबद्दल आपण सविस्तर माहिती समजून घेऊयात. तर पहिली ऑफकोर्स आहे मेमरी म्हणजेच स्मरण स्तर, आणि दिस लेवल इज प्रपोज्ड बाय सायंटिस्ट हर्बर्ट. या मेमरी लेवल ऑफ टीचिंगचे आता आपण काही वैशिष्ट्य पाहणार आहोत. तर फर्स्ट वन इज टीचर सेंटर. ही लेवल टोटली टीचर सेंटर असते, म्हणजेच वर्गातील सर्व नियंत्रण जे असते ते शिक्षकाकडे असते आणि विद्यार्थी फक्त ऐकण्याची भूमिका बजावत असतात. सेकंड वन इज एम्फसाइज ऑन रोट लर्निंग, म्हणजेच पाठांतरावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांना माहिती समजावून घेण्यापेक्षा ती लक्षात ठेवणे महत्त्वाची मानली जाते. थर्ड वन आहे मेमरायझिंग फॅक्ट्स अँड फॉर्म्युलाज. तर सूत्र किंवा व्याख्या पाठ करणे एवढंच महत्त्वाचं मानलं जातं. त्याचा अर्थ काय, त्याचा उपयोग काय, ते या लेवलमध्ये इम्पॉर्टंट नसतं. देन स्टुडंट हे पॅसिव्ह लर्नर्स असतात, म्हणजेच त्यांचा सहभाग कमी असतो. शिक्षकांनी जी माहिती दिली ती स्वीकारता आणि तीच खरी मानली जाते. आणि इव्हॅल्युएशन इज बेस्ड ऑन रिप्रोडक्शन, म्हणजेच याच्यात मूल्यांकन करताना विद्यार्थ्यांनी माहिती किती अचूकपणे सांगितली यावर भर दिला जातो. बेसिकली ही लेवल आपण म्हणू शकतो की स्टार्टिंगला ज्युनियर सिनियरची जी लेवल असते स्टुडंटची ती असते, कारण त्याच्यात शिक्षकांना जास्त महत्त्व असते, स्टुडंट हे फक्त पॅसिव्ह लर्नर्स असतात. त्याचप्रमाणे या लेवलचे काही फायदेही आहेत आणि काही तोटेही आहेत. फर्स्ट आपण पाहूयात की याचे फायदे काय आहेत. पहिलं म्हणजेच गेन बेसिक नॉलेज. विद्यार्थ्यांना मूलभूत ज्ञान मिळवून देतं आणि कोणत्याही विषयाचा पाया तयार करण्यासाठी स्मरण म्हणजेच लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. देन सेकंड वन इज बेस्ट फॉर बिगिनर अँड प्रायमरी क्लासेस. जेव्हा विद्यार्थी नवीन शाळेत जायला लागतात तेव्हाच प्राथमिक वर्गांसाठी ही लेवल खूप महत्त्वाची आहे. बिल्ड्स फाउंडेशन फॉर हायर लर्निंग. उच्च शिक्षणासाठी जो बेसिक पाया असतो जो आपण म्हणतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि तो इथे पक्का केला जातो. आणि डिसएडव्हान्टेजेसमध्येच पहिलं आहे नो थिंकिंग ॲबिलिटी डेव्हलप. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःची अशी वैचारिक क्षमता इथे निर्माण होत नाही, कारण जे शिक्षक सांगतात तेच खरे मानून विद्यार्थी क्रिया करत असतात, त्यामुळे ते स्वतः विचार करण्याजोगे यात डेव्हलप होत नसतात. नेक्स्ट इज टेम्पररी लर्निंग. हा जो पण अभ्यास असतो तो टेम्पररी असतो. विद्यार्थी शाळेत येतात, ऐकतात, शिकतात आणि नंतर घरी गेल्यावर ते विसरतातही, त्यामुळे रिव्हिजन ही खूप महत्त्वाची असते यात. आणि लास्ट वन आहे स्टुडंट्स आर कम्प्लिटली पॅसिव्ह, म्हणजेच विद्यार्थी या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे निष्क्रिय राहतात, त्यामुळे त्यांच्यात क्रिटिकल किंवा क्रिएटिव्ह थिंकिंग डेव्हलप होत नाही. तर हे सर्व आपण आता मेमरी लेवल ऑफ टीचिंगचे कॅरेक्टरिस्टिक्स, ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस पाहिले. आणि ही लेवल कोणी इंट्रोड्यूस केली तर सायंटिस्ट हर्बर्ट यांनी. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजेच आकलन स्तर, याबद्दल माहिती घेणार आहोत. हा अध्यापनाचा एक असा स्तर आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना केवळ माहिती पाठ करून घेणे अपेक्षित नसते, तर त्या संकल्पनेचा अर्थ समजावून घेणे, तर्कशक्ती वापरणे आणि स्वतःच्या शब्दात स्पष्ट करता येणे अपेक्षित असते. हा स्तर HD मॉरिसन यांनी इंट्रोड्यूस केला आहे. या स्तराची काही वैशिष्ट्य खालीलप्रमाणे ते आपण पाहूयात. फर्स्ट वन इज फोकस ऑन अंडरस्टँडिंग कॉन्सेप्ट्स, नॉट जस्ट मेमरी. विद्यार्थी फक्त माहिती लक्षात ठेवत नाही तर त्याचा अर्थ आणि उपयोग पण या स्तरात समजून घ्यायला लागतात. त्यानंतर
विद्यार्थी का आणि कसे याचा विचार करतात, त्यामुळे त्यांचे रिझनिंग स्किल्स पण डेव्हलप होत असतात. नंतर आहे बोथ टीचर अँड स्टुडंट्स ॲक्टिव्हली पार्टिसिपेट. या अध्यापनाच्या प्रक्रियेत शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका बजावतो आणि विद्यार्थी सक्रियपणे चर्चा व प्रश्नोत्तरात सहभागी होत असतात. अँड लास्ट वन इज एक्सप्लेनिंग इन ओन वर्ड्स. विद्यार्थी शिकलेली संकल्पना स्वतःच्या भाषेत समजावून सांगू शकतात. इन केस आपण एक टॉपिक शिकवला आणि आपण जर विद्यार्थ्यांना विचारले की हा टॉपिकबद्दल तुमचं मत काय आहे, तर तेव्हा विद्यार्थी स्वतः रिस्पॉन्स करतात. हे या लेवलमध्ये डेव्हलप झालेलं असतं, जे की आपण पाहू शकतो की मेमरी लेवलमध्ये नसतं. आता आपण या स्तराचे काही ॲडव्हान्टेजेस म्हणजेच फायदे पाहणार आहोत. तर पहिलं आहे की विद्यार्थी लॉजिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग क्षमता याच्यावर भर देतात. ते विचार करायला लागतात, ते स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता मॅथ्सचे एक्झाम्पल घेऊ शकतात की मेमरी लेवलमध्ये जर आपण पाहिलं तर आपण जे त्यांना शिकवणार आहे तेच मुलं रिकॉल करतात. बट या लेवलमध्ये आपण जर एक एक्झाम्पल त्यांना समजावून सांगितलं तर विद्यार्थी स्वतः त्यांची लॉजिकल थिंकिंग वापरून दुसरे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायला ट्राय करत असतात. देन आहे मिनिंगफुल परमनंट लर्निंग. ही जी लर्निंग आहे ही अर्थपूर्ण व कायमस्वरूपी शिक्षणाची असते आणि यात विद्यार्थी अधिक उत्साहाने सहभागी होत असतात. त्याचप्रमाणे आता आपण या लेवलचे काही तोटे पाहणार आहोत. त्याच पहिलंच म्हणजे की ही जी प्रक्रिया आहे ती टाईम कन्झ्युमिंग आहे, म्हणजेच वेळखाऊ आहे, कारण संकल्पना समजावून सांगण्यासाठी शिक्षकाला वेळ लागत असतो. देन नीड्स हायली स्किल्स टीचर्स. हा स्तर प्रभावीपणे राबवण्यासाठी शिक्षकांचे ज्ञान व अध्यापन कौशल्य उच्च दर्जाचे असावे लागते. म्हणजेच शिक्षकांना जी कॉन्सेप्ट ते शिकवत आहे त्याविषयी पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. अँड लास्ट वन इज हार्ड फॉर प्युअर बिगिनर्स. जे नवशिके विद्यार्थी असतात की ज्यांना त्या संकल्पनेबद्दल काही आयडिया नसते, तर त्यांच्यासाठी हा स्तर समजणे जरा अवघड जाऊ शकतो. आणि लास्ट आपण एक MCQसाठी एक शॉर्टकट दिला आहे की जिथे तुम्हाला मोस्टली क्वेश्चन्समध्ये कॉन्सेप्ट किंवा मिनिंग किंवा रिझनिंग असे वर्ड्स दिसतील, तर त्यावरूनही तुम्ही अंदाज लावू शकता की हा क्वेश्चन मोस्टली अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंगवर डिपेंड असेल असं. तर ही झाली आपली सेकंड लेवल ऑफ टीचिंग. नेक्स्ट आपण पाहणार आहोत लास्ट अँड द थर्ड लेवल ऑफ टीचिंग विच इज रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंग, म्हणजेच विमर्शी चिंतन स्तर. सो ही लेवल इंट्रोड्यूस केलेली आहे सायंटिस्ट हंट यांनी. आता या लेवलमधले जे काही वैशिष्ट्य आहेत ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट वन इज हायेस्ट लेवल. हा अध्यापनाचा सर्वोच्च स्तर मानला जातो. म्हणजेच आपण म्हणू शकतो की कॉलेज लेवलच्या स्टुडंट्सचा हा स्तर मानला जातो की जिथे त्यांना सगळ्या गोष्टींचं ज्ञान आलेलं असतं, त्यांची लॉजिकल थिंकिंग डेव्हलप झालेली असते. सेकंड वन इज दिस लेवल इज स्टुडंट सेंटर. म्हणजेच ही लेवल विद्यार्थी केंद्रित असते. विद्यार्थी हा या शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू मानला जातो. शिक्षक फक्त एक मार्गदर्शकाची भूमिका निभावत असतो. थर्ड वन इज फोकस ऑन डीप थॉट ॲनालिसिस अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. टीचर ॲक्ट्स ॲज अ गाईड अँड फॅलिसिटेटर. म्हणजेच शिक्षक थेट उत्तरं देत नाही, तर विद्यार्थ्यांना विचार करण्यात आणि स्वतःचा निष्कर्ष काढण्यात प्रवृत्त करत असतात. त्याचप्रमाणे या लेवलचे काही फायदेही आहेत आणि तोटेही. तर फायदे पाहूया आपण की डेव्हलप्स क्रिटिकल थिंकिंग अँड क्रिएटिव्हिटी. विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीचा आणि सर्जनशीलतेचा येथे विकास होत असतो. देन मेक स्टुडंट्स इंडिपेंडेंट एक्सिलेंट फॉर प्रॉब्लेम सॉल्विंग. विद्यार्थी स्वतः निर्णय घेण्यास, स्वतंत्र मत तयार करण्यात सक्षम या लेवलमध्ये होत असतात. त्याचप्रमाणे पहिला तोटा आहे की हायली टाईम कन्झ्युमिंग. ही जी लेवल आहे ही हायली टाईम कन्झ्युमिंग आहे. म्हणजेच जर याच्यावर आपण सखोल चर्चा करतो तर विश्लेषणासाठी आणि चर्चा करण्यासाठी वेळ लागतो. नीड्स एक्सेप्शनल टीचर्स. म्हणजेच शिक्षकाकडे उत्कृष्ट विषय ज्ञान आणि अध्यापन कौशल्य असणे महत्त्वाचं आहे. नॉट सुटेबल फॉर यंग अँड लार्ज क्लासेस. तर हा जो स्तर आहे तो मोठ्या वर्गांसाठी आणि प्रगत विद्यार्थ्यांसाठी अधिक उपयुक्त नसतो. अँड लास्ट वन आपण पाहू शकतो की यात आहे दॅट कीवर्ड्स. जसं की आपण लास्ट एक्झाम्पलमध्ये पाहिलं की काही वर्ड्स असतात ज्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो, तसं यात आहे की प्रॉब्लेम सॉल्विंग, इंडिपेंडेंट ओपिनियन्स अँड स्टुडंट सेंटर असे वर्ड्स जर तुम्हाला दिसतात तर त्यावरून तुम्ही कायम रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगच चूज करायची आहे, जेणेकरून तुमचं उत्तर चुकणार नाही. नेक्स्ट आता आपण
या तिघही लेवलचं कंपॅरिझन केलेलं आहे आणि त्यांना एकत्र लिहिलं आहे की ज्यावरून तुम्ही ह्यांच्यातला डिफरन्स समजून तुम्ही जेव्हा MCQ सॉल्व करणार तेव्हा तुम्हाला हेल्प होईल. तर पहिलं आपण पाहणार आहोत की फोकस हा पॅरामीटर तिघही लेवल्समध्ये कुठे कशा प्रकारे यूज करतात. जसं की मेमरी लेवलमध्ये फक्त फॅक्ट आणि फॉर्म्युलेज लर्न करण्यावर किंवा जे शिक्षकांनी शिकवलं ते लक्षात ठेवल्यावर फोकस केला जातं. तेच अंडरस्टँडिंग लेवलमध्ये ज्या कॉन्सेप्ट टीचर शिकवत आहे आणि त्यांचं मिनिंग काय याच्यावर जास्त फोकस केला जातो. त्याचप्रमाणे रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये प्रॉब्लेम सॉल्विंगवर फोकस केला जातो. म्हणजे स्टुडंट स्वतः प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला प्रोत्साहन देतात. ते कोणत्याही प्रकारे टीचरवर किंवा रोट लर्निंगवर डिपेंडंट नसतात. त्याचप्रमाणे मेमरी लेवलमध्ये टीचरचा जो रोल असतो तो ऑथॉरिटेटिव्ह किंवा डिक्टेट करण्याचा असतो. त्याचप्रमाणे अंडरस्टँडिंग लेवलमध्ये इंटरॅक्टिव्ह गाईड म्हणून टीचर एक भूमिका निभावत असतो आणि रिफ्लेक्टिव्हमध्ये एक ऑब्झर्वर किंवा फॅलिसिटेटर म्हणून टीचर त्यांचं काम करत असतात. नेक्स्ट आहे मेमरी लेवल ऑफ टीचिंगमध्ये स्टुडंट्सचा रोल टोटली ॲज अ पॅसिव्ह लिसनर असतो. फक्त ते टीचर्स जे सांगतात ते ऐकतात आणि त्याप्रमाणे क्रिया करतात. त्याचप्रमाणे अंडरस्टँडिंग लेवलमध्ये स्टुडंट हा ॲक्टिव्ह पार्टिसिपंट असतो. तो शिक्षकांबरोबरच तितकाच ॲक्टिव्ह असतो आणि या टीचिंग प्रक्रियेत दोघंही इक्वली पार्टिसिपेट करत असतात. आणि रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये स्टुडंट हा इंडिपेंडंट एक्सप्लोरर असतो. टीचर फक्त एक फॅलिसिटेटरची भूमिका निभावतात आणि टोटली स्टुडंट स्वतः एक्सप्लोर करून ज्ञान मिळवत असतात. देन मेमरी लेवल ऑफ टीचिंग जी आहे ती एक रूट लर्निंग म्हणू शकतो, घोकमपट्टी, की ज्यात फक्त स्टुडंट जे शिकवलं आहे ते रिकॉल करतात आणि ते टेम्पररी असतात. देन अंडरस्टँडिंगमध्ये लॉजिक यूज करायला लागतात आणि ते पर्मनंट अंडरस्टँडिंग असते. आणि ऑफकोर्स रिफ्लेक्टिव्ह लेवल ऑफ टीचिंगमध्ये स्टुडंट हा क्रिएटिव्ह बनतो, स्वतःचे विचार सरणी त्याची डेव्हलप होते आणि त्याप्रमाणे तो नवनवीन विचारांवर क्रिया करत असतो. सो टार्गेट ऑडियन्स म्हणजेच मेमरी लेवलमध्ये जे टार्गेटेड आपण एज ग्रुप म्हणू शकतो किंवा स्टुडंट्स म्हणू शकतो की ती प्रायमरी लेवल असते आणि बिगिनर्ससाठी असते. अंडरस्टँडिंग लेवल ही मिडल स्टेज असते, ज्यात की आपण म्हणू शकतो की 8th 9thचे स्टुडंट्स पण आपण म्हणू शकतो की ते अंडरस्टँडिंग करून पार्टिसिपेट करतात आणि ॲज अ मिडल स्टेज ऑडियन्स भूमिका पार पाडतात. त्याचप्रमाणे रिफ्लेक्टिव्ह लेवलमध्ये हायर आणि ॲडव्हान्स लर्नर, मोस्टली सिनियर कॉलेज स्टुडंट्स की जे स्वतःच्या अंडरस्टँडिंगवर सर्व करत असतात. तर हे झालं आपलं कंपॅरिझन तिघही लेवलचं. नेक्स्ट आहे आता टीचिंग ॲप्टिट्यूडमधला अजून एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे अडॉलसंट अँड अडल्ट लर्नर्स. अडॉलसंट लर्नर म्हणजेच किशोरवयीन आणि अडल्ट म्हणजेच प्रौढ लर्नर्स. यांच्यातला बेसिक डिफरन्स पाहूया की त्यांच्यात फरक कसा असतो, काय असतो. तर मित्रांनो, आपण आता अडॉलसंट लर्नर्स म्हणजेच किशोरवयीन मुलांची शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि संज्ञानात्मक काही वैशिष्ट्ये आहेत ते आपण पाहूया. तर पहिलं आहे शैक्षणिक वैशिष्ट्य. यामध्ये विद्यार्थी नवीन ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आणि प्रेरणा आवश्यक असते. ते प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीजवर जास्त भर देतात. म्हणजे आपण पाहिलं असेल की जे किशोरवयीन मुलं आहेत त्यांना आपण जर प्रॅक्टिकल करून समजवलं तर ते त्यांना लवकर समजतं आणि अशा ॲक्टिव्हिटीजमधून ज्ञान देणंही त्यांना इझी जातं. देन सामाजिक म्हणजेच सोशल वैशिष्ट्य पाहणार आहोत. त्यात या वयामध्ये विद्यार्थ्यांना मित्रांचा प्रभाव खूप जास्त असतो. त्यांना विद्यार्थ्यांच्या समूहात कामं करायला आवडते. मित्रांच्या मतांना ते सर्वात जास्त महत्त्व देतात ॲज कम्पेअर टू त्यांच्या पॅरेंट्सची मतं. सामाजिक संबंध निर्माण करण्याची इच्छा वाढते आणि पियर प्रेशरही ते बऱ्याच वेळा फेस करत असतात. इमोशनल जे त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यात रॅपिड इमोशनल चेंजेस होत असतात. म्हणजेच भावनांमध्ये वारंवार बदल होत असतात. हायली सेन्सिटिव्ह अँड क्रिटिसिझम फेज आहे. आत्मविश्वास कधी वाढतो तर कधी कमी होत असतो. स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असतो. हे त्यांचं झालं भावनिक वैशिष्ट्य. नेक्स्ट आहे संज्ञानात्मक वैशिष्ट्य. म्हणजेच या टप्प्यामध्ये त्यांची तार्किक विचारशक्ती वाढत असते. क्युरियस अँड इमॅजिनेटिव्ह बनतात. म्हणजेच अमूर्त संकल्पना समजण्याची क्षमता वाढते. डिसिजन कॅन बी
इम्पल्सिव्ह, निर्णय घेण्याची क्षमता सुधारते आणि विचार करायला सुरुवात होते. तर हे झाले आपले अडॉलसंट लर्नर्सचे काही वैशिष्ट्य. नेक्स्ट आपण पाहणार आहोत अडल्ट म्हणजेच प्रौढ लर्नर्सचे वैशिष्ट्य. त्यात पहिलं आहे शैक्षणिक वैशिष्ट्य, म्हणजेच ते गोल ओरिएंटेड आणि पर्पजफुल असतात. शिक्षणाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग कसा होईल आणि यावर कसा भर देता येईल यावर ते फोकस करतात. सेल्फ डायरेक्टेड लर्निंग म्हणजेच स्वअध्ययन करण्याची क्षमता त्यांच्यात अधिक असते. रिलेव्हन्सी अँड करिअर ओरिएंटेड, स्वतःच्या करिअरवर त्यांचा जास्त फोकस असतो. यूज प्रिव्हियस एक्सपिरियन्सेस, जुने जे काही एक्सपिरियन्सेस आलेले असतात त्यांच्यामधून चांगल्या गोष्टी आत्मसात करून ते लोक पुढे जात असतात. आता आपण नेक्स्ट आपण आता अडल्ट लर्नरच्या इमोशनल म्हणजेच भावनिक कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत. फर्स्ट वन इज इमोशनली स्टेबल अँड मॅच्युअर. तर ऑफकोर्स अडल्ट लर्नर हे अडॉलसंट लर्नर्सपेक्षा इमोशनली स्टेबल असतात आणि मॅच्युअर्स असतात. कोणत्याही गोष्टीचं डिसिजन ते विचार करून आणि काळजीपूर्वक घेत असतात. व्हॅल्यू सेल्फ रिस्पेक्ट, ते त्यांच्या सेल्फ रिस्पेक्टला जास्त व्हॅल्यू देतात बाकी कोणत्याही गोष्टीच्या पुढे. बेटर इमोशनल कंट्रोल अँड यस, हे आहे की त्यांचा इमोशनल कंट्रोल खूप चांगला असतो. कोणत्याही गोष्टीचा डिसिजन ते लॉजिकली विचार करून मग घेत असतात आणि स्वतः सेल्फ मोटिवेटेड असतात. त्यांना कोणत्याही प्रकारच्या एक्सटर्नल मोटिवेशनची जास्त गरज नसते. जसं की आपण पाहिलं की अडॉलसंट लर्नर्समध्ये जेव्हा टीचर्स मोटिवेट करतात किंवा आपले सोबतचे फ्रेंड्स असो, पॅरेंट्स असो, त्यांच्या मोटिवेशनची गरज असते. तर तसं अडल्ट लर्नर्समध्ये नसतं. नेक्स्ट आहे त्यांच्या कॉग्नेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे संज्ञानात्मक कॅरेक्टरिस्टिक्स. फर्स्ट वन इज लॉजिकल अँड ॲनालिटिकल थिंकिंग. तर ऑफकोर्स त्यांची लॉजिकल अँड ॲनालिटिकल थिंकिंग इम्प्रूव्ह झालेली असते. कोणत्याही गोष्टीचा डिसिजन घेताना ते सर्व बाजूंनी व्यवस्थित विचार करून डिसिजन घेत असतात. एक्सपिरियन्स्ड बेस्ड रिझनिंग, त्यांच्या पास्ट एक्सपिरियन्समधून खूप काही गोष्टी शिकत असतात आणि त्याच्यावरच सगळ्या गोष्टी ते ऑब्झर्व करून डिसिजन घेत असतात आणि त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज असतात. डिसिजन घेताना ते व्यवस्थित सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यावर ॲक्शन करत असतात. ओके, तर दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आता आपण युनिट 1चा हा फर्स्ट पार्ट झाला आहे. नेक्स्ट पार्टमध्ये आपण राहिलेलं युनिट 1 ऑफकोर्स कवर करणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू.